श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की तरुणपणी हेअरस्टाईल करायला आपल्याला आवडते. का तर आपण म्हणतो म्हातारपणी चांगली दिसणार नाही. आपण म्हणतो की तरुणपणी मेकअप करायचा, का तर म्हातारपणी मेकअप केलेला चांगला दिसणार नाही. आपण म्हणतो तरुणपणी फॅशनचे ड्रेस घालायचे, का तर म्हातारपणी फॅशनेबल ड्रेस चांगले दिसत नाहीत. आपण म्हणतो तरुणपणी शरीर धडधाकट आहे, शरीर चांगलं आहे, शरीर किती जरी प्रवास केलं तरी थकत नाही. म्हणून तरुणपणी आपण म्हणतो सर्व ठिकाणी फिरून यायचे, प्रवास करायचा, कारण म्हातारपणी प्रवास सहन होत नाही आणि वय झाल्यामुळे प्रवास होतही नाही. मग समर्थ म्हणतात की आपण परमार्थ तेवढाच तरुणपणी चांगला का वाटत नाही, म्हातारपणी कसा चांगला वाटतो. समर्थ म्हणतात की बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला तरुणपणी चांगल्या वाटतात, मग परमार्थ नामस्मरण आणि सत्कर्म तेवढंच तरुणपणी का चांगलं वाटत नाही. म्हातारपणीच परमार्थ करायचा आहे, म्हातारपणीच परमार्थ चांगला वाटतो असे का आपण म्हणतो, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सगळ्या गोष्टी आपल्याला तरुणपणी चांगल्या वाटतात, मग परमार्थ तेवढाच तरुणपणी का चांगला वाटत नाही, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की म्हातारपणी हातात काठी येते आणि गुडघ्याची वाटी होते. म्हणून समर्थ म्हणतात की म्हातारपणी हातात काठी येते, गुडघ्याची वाटी होते. म्हातारपणी आपल्याला नीट बोलताही येत नाही, मग आपल्याकडून परमार्थ कसा घडणार, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की म्हातारपणीची सर्व सोय आपण करतो, तरुणपणी राबतो, कष्ट करतो, 12-13 तास राबतो, का तर म्हातारपणी सुख समाधानाने जावो, सर्व काही बीपीच्या, शुगरच्या, थायरॉईडच्या गोळ्या आणता याव्यात आणि सर्व काही संसार सुखासमाधानाने म्हातारपणीही जावा, यासाठी आपण काबाड कष्ट करतो. मग म्हातारपणीही आरोग्य उत्तमाचं राहावं, यासाठी परमार्थाची सुरुवात पण तरुणपणापासून करा, असं समर्थ